हॅलो, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. मार्गशीर्ष महिन्याचे उपवास सुरू झालेले आहेत. सुरुवातीला मी अर्धा किलो साबू तांदूळ भिजत घातलेले आहेत रात्रभर. इकडे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, कढीपत्ता आणि 4 हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर आपल्याला बटाट्याचे काप असे पाण्यामध्ये कापून ठेवायचे आहेत. आता साबू तांदूळ आपले मस्तपैकी भिजलेले आहेत रात्रभर. 7 ते 8 तास मी भिजत घातलेले आहेत. त्याच्यानंतर आता शेंगदाणे बारीक करून त्याचं कूट करून घ्यायचं आणि आता पहिल्यांदाच आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दुसरीकडे आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. उपवासाला पटकन होणारी रेसिपी आहे मस्तपैकी. आता मार्गशीर्ष महिना पण सुरू झाला आहे, त्यामुळे मी आज म्हणलं खिचडीची रेसिपी करूया. तर तेल ओतल्यानंतर तेल थोडंसं तापल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मिरचीचे काप तयार करून घालायचे आहेत. मला तर उपवासाला फार आवडते साबू तांदळाची खिचडी, त्यामुळे तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण माझी रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करून बघा. मिरचीचे काप केल्यानंतर आता आपण जिरे घालायचे आहेत. जर तुम्हाला जिरे नको असतील तर तुम्ही नाही घालू शकता. त्याच्यानंतर आता आपण कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर त्याला व्यवस्थित तडका येऊन द्यायचा. आणि उपवासाला तर फार सगळ्यांना आवडते साबू तांदळाची खिचडी, म्हणून म्हटलं आपण रेसिपी करून बघूया. तर तडका मस्तपैकी आलेला आहे मिरच्या आणि कढीपत्त्याला. त्याच्यानंतर आता आपण हे बारीक केलेले काप आहेत बटाट्याचे, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. मस्तपैकी आता ते बटाटे थोडेसे शिजून द्यायचे तेलामध्ये. बटाटे मस्त शिजून झाले की मगच आपण त्याच्यामध्ये साबू ॲड करायची. आता बघू शकता आपले बटाटे मस्तपैकी आपले असे शिजत आलेले आहेत. तुम्हाला मी एक दाखवते बघा. मस्त शिजतात बटाटे. त्याच्यामध्ये पाणी घालायची काहीच गरज नाही, तेलामध्ये व्यवस्थित शिजतात. आणि आता आपण याच्यामध्ये साबू तांदूळ घालून घेऊया भिजवलेले. मस्तपैकी आता ह्याला हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया तेलामध्ये. आणि वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपली खिचडी तयार होते. 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायची. आणि अशा पद्धतीने आपली साबू तांदळाची खिचडी तयार झालेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.